उन्हाळा सुरू झाला आणि थोडी गरमी वाढली की प्रत्येक घरामध्ये मागणी सुरू होते ती लिंबू सरबतसाठी. त्यातच असं थंडगार लिंबू सरबत असेल आणि तेही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असेल तर मज्जाच. त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत अशा 2 प्रीमिक्स किंवा लिंबू सरबत बनवण्याच्या आयडियाज म्हणू शकता त्या शेअर करत आहे, ज्या तुम्ही एकदा बनवून ठेवू शकता आणि 10 ते 15 दिवस आरामात वापरू शकता. यातील एक फ्लेवर बनवताना आपण सोप घातलेली आहे, त्यामुळे पाचक तर असतंच, तर दुसऱ्या फ्लेवरसाठी पुदिन्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे शरीराला थंडावाही देतं. चला तर मग पटकन सुरुवात करूया. इथे आपण सगळ्यात आधी पुदिना फ्लेवरचं प्रीमिक्स बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 1 जुडी पुदिना घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा पुदिना व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे. पुदिना निवडत असताना आपल्याला पुदिन्याचे फक्त पानेच घ्यायचे आहे, याच्या काड्या घ्यायच्या नाही. काड्या जर आपण वापरल्या तर त्याचा कडवटपणा सरबतमध्ये येतो. त्यासाठी स्वच्छ निवडून आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर यातील थोडा मी वाळवून घेणार आहे आणि थोडा प्रीमिक्ससाठी घेणार आहे. आता आपल्याला हा स्वच्छ धुतलेला पुदिना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये 2 आईस क्यूब्स आणि थोडं थंड पाणी घालून घ्यायचं आहे. हा पुदिना मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर वाटला जाणार नाही, त्यासाठी आपण इथे 1 वाटी साखर घालून घेणार आहोत. आता आपल्याला याला मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी याप्रमाणे आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हा फ्लेवर बनवत असताना इथे मी मीठ घातलेलं नाही. मीठ घातलं तर पुदिना थोडा काळा पडू शकतो, त्यासाठी इथे मी मिठाचा वापर केलेला नाही. आपण जेव्हा सरबत बनवू तेव्हा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. त्याने या पुदिना फ्लेवरच्या सरबताला खूप छान टेस्ट येते. लिंबू सरबतसाठीचं हे फ्लेवर बनवत असताना मी फक्त पुदिना वाटला जावा म्हणून 1 वाटी साखर घातलेली आहे. तर जेव्हा सरबत बनवायचं तेव्हा थोडी पिठी साखर घालून घ्यायची किंवा इथेच 2 वाटी साखर घालून ही पुदिना फ्लेवरचं प्रीमिक्स बनवून ठेवायचं. इथे हे तयार झालेलं सगळं मिश्रण आपण याप्रमाणे आईस मोल्डमध्ये घालून घेणार आहोत. यानंतर आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवून याचे पुदिना फ्लेवरचे आईस क्यूब्स बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या फ्लेवरचं प्रीमिक्स बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी साखर घेतलेली आहे. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे सोप घालून घ्यायचे आहे. यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 वाटी साखरसाठी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला लावून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला ही साखर आणि सोप अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. आता आपलं हे बडीशेप फ्लेवरचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे तुम्ही असंच एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून 10 ते 15 दिवस आरामात वापरू शकता. तसं हे जास्त दिवस टिकतं, पण 10 दिवसांपेक्षा जास्त हे राहणारच नाही, लगेच संपून जाईल. तर इथे आपले दोन्ही फ्लेवर तयार झालेले आहे. तर आपण इथे पहिले सोप फ्लेवरचं लिंबू सरबत बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. त्यावरती चाळणी ठेवून याप्रमाणे लिंबू पिळून घेते आहे. तर तुम्ही इथे लिंबू पिळण्यासाठी स्क्विझरचाही वापर करू शकता, पण त्याने काय होतं की लिंबू जास्त दाबलं जातं, त्यामुळे लिंबाचं जे साल आहे त्याचाही कडवटपणा सरबतमध्ये उतरतो आणि बी पण जास्त क्रश होतं, त्यामुळे सरबत कडू लागतं. हे मी माझ्या अनुभवाने सांगते आहे. याप्रमाणे लिंबू गाळणीवरती पिळून घेतलं की लिंबाची बिया गाळणीवरतीच राहतात. यानंतर आपल्याला तयार केलेलं सोप फ्लेवरचं प्रीमिक्स यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे सरबत किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्तही करू शकता आणि लिंबूही त्याचप्रमाणे ॲड करून घेऊ शकता. यानंतर आपल्याला यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हे थंडगार असं सोप फ्लेवरचं लिंबू सरबत बनवून तयार झालेलं आहे. याप्रमाणे आपण एकदा हे सोप फ्लेवरचं प्रीमिक्स बनवून ठेवलं की 2 मिनिटांमध्ये आपलं मस्त थंडगार असं सरबत बनवून तयार होतं. आता आपण दुसरं सरबत बनवून घेऊया. इथे हे पुदिना फ्लेवरचे आईस क्यूब्स छान सेट झालेले आहेत. हे लिंबू सरबत बनवत असतानाही आपल्याला पहिल्या पद्धतीप्रमाणे ग्लासमध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. यानंतर इथे मी अर्धा चमचा पिठी साखर घालून घेते आहे. यानंतर यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं पुदिना फ्लेवरचं आईस क्यूब घालून घ्यायचं आहे. इथे आपलं झटपट असं पुदिना फ्लेवरचं लिंबू सरबत बनवून तयार झालेलं आहे. याप्रमाणे एकदा बनवून ठेवल्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही हे 2 वेगवेगळ्या फ्लेवरचे लिंबू सरबत बनवून तयार करू शकता. हे लिंबू सरबत बनवत असताना फक्त लिंबू आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे. फ्लेवर तर ऑलरेडी आपल्याकडे तयारच आहे.
तर याप्रमाणे फ्लेवर्ड लिंबू सरबत तयार झाले की यावरती मस्त आईस क्यूब टाकून घ्यायचं आणि थंडगार असं लिंबू सरबत एन्जॉय करायचं. तर तुम्हाला आजची ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इझी टेस्टी रेसिपीजवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला परत भेटूया.